नाही साठी हा एकदम VIP मध्ये अशा खूपच एकदम स्पेशियस जागेवरती आपल्याला घेऊन आलेला आहे. हायवे टच काय करू काय माझ्यात नशिबात अशी माणसं आहेत म्हटलं काय ठीक आहे बाई चालू करायला येते ना तर चालू. आता बटन चालू केलं नाही तर तो बटन बिना बटनचं त्यांनी 4 वेळा आज सकाळ वरूनची गाडीचं ऑलरेडी झालेलं आहे काम आणि आपण आता वॉश करून जाऊयात पुढे. काय ते आहे मध्ये अडकलं काही समजून झालं. नारळाचं पान अडकलं. सो हाय गाईज वेलकम टू द न्यू ब्लॉग. त्याचाच पार्ट आहे ब्लॉगचा बट न्यू ब्लॉग म्हणून मी अपलोड करेल. तर आता आम्ही चाललेलो आहोत मल्हारपेठला. म्हणजे इथेच थोडंसं आम्हाला काम आहे. त्या स्विफ्टचा जरा ब्रेक लाईटचा इश्यू येत होता तर त्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. सो स्टेट येऊन असेच छोटे छोटे ब्लॉग्स आम्ही बनवत राहू. म्हणजे एक सडन ब्लॉग्स असे काही आम्ही प्लॅन करत नाही की असा ब्लॉग बनवायचा आहे किंवा असा कोणत्या टॉपिकवर काही सजेशन्स दिले तर बरं होईल. मी तसे ब्लॉग बनवेल टाईम भेटला तर नक्की. हे आमचं गाव आहे डोंगर रांगांमध्ये बसलेलं हा खेड्यापाड्यामध्ये. आता पावसाळ्यात तर तुम्हाला सगळीकडे हिरवळ वगैरे दिसत असेल. हे आपल्या निरंजन भाऊचं दुकान आहे. येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला तो दिसेल. स्पेशल प्रेझेन्स आपण घेऊयात नक्कीच. हे गावचं छोटीशी एक शाळा आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तिथे तिन्ही साईडने आहे डोंगर आपल्या गावाला. तुम्ही बघू शकता इथे तिन्ही साईडने एक गाव जे आहे ते डोंगराने पूर्ण काय म्हणतात त्याला सराउंडेड आहे. आता मराठी शब्द मला आठवत नाही आहे बट हे आमच्या गावचे व्यक्तिमत्व पोपटराव साहेब. या झाडाचं महत्त्व मी तुम्हाला एक दिवशी नक्की सांगेन. हे झाड खूप जुनं आहे. हे आमचं जुगाई देऊळ त्या ठिकाणी गणपती मंडळ बसवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला माहिती असेल सध्या आम्ही आता ब्लॉग बनवायला सुरू केला आहे तर तेवढा कॉन्फिडन्स नाही आम्ही गावामध्ये जाऊन शूट करायला. तर मी आता ब्लॉगला इथेच पॉज करतो. जे आमचं थोडं गावामध्ये जे काम आहे ते करून घेतो. नंतर पुन्हा मी ब्लॉग सुरू करेन. ओके काय बोलता आप्पा बरं आहे का? शेगडी द्यायला त्याने सकाळी शेकड्याच नाही येणार नाही. सकाळी राहिलेल्या देऊन टाकतो त्याला. काय झालं गाडीला काय झालं? मंडळात ओके ओके चालेल चला ओके. ते पण एक मंडळ आहे. ओके कुठं आहे ही का? हा इथे साईडला बरं आहे ना आजी? मी पण बरं आहे. खराब झालं तो खराब झालाय मी चांगला झालाय असं झालं. मी जास्त चांगला झाला. चला हे असं तुम्ही गाव बघू शकता. आमचं काम सुरू झालेलं आहे. बुलेटवरती मी हा कॅप्चर करेल पूर्ण एरिया. तुम्हाला मी दाखवेल सुगाई देवी. हे झाड जे भरपूर बोल्ड आहे ना खूप पिंपळाचं झाड आहे. बघू शकता किती जागेवरून यायचे ते फांद्या फुटून ते मोठ्या होत राहतं. म्हणजे तर आपण आता चाललेलो आहोत खाली मल्हारपेठला. इथून थोड्याच अंतरावरती आहे ते गाडीचं जे काय थोडं काम करून घ्यायचं आहे. आणि मी तुम्हाला सांगू शकतो की आमच्या गावाला ना एक सुंदर असा घाट या ठिकाणी भेटलेला आहे. या घाटामध्ये सुद्धा आपल्याला एक प्राचीन शिव मंदिर आहे. त्याचं सुद्धा मी एकदा एक स्पेशल ब्लॉग बनवेल. तर म्हणजे आम्हाला डेली जर कुठे जायचं असेल तर हा घाट जो आहे क्रॉस करावा लागतो. छोटासाच आहे, असा मोठा असा नाही घाट. म्हणजे एक 5 मिनिट्स. एक जे मंदिर मी बोलत होतो ते हे आहे बघा प्राचीन शिव मंदिर आहे. इथून खाली गेलं की आतमध्ये धबधबा वगैरे सुद्धा आहे. तो मी एक स्पेशल ब्लॉग नक्कीच बनवेल. जुन्या काळात महादेव म्हणजे इथली रक्षा करायची. येस असं बोललं जातं की 5 पांडवांनी मिळून ते गुफा तिथे तयार केली आहे बरोबर ना. त्याच्यावरच आमचे अजून एक आमचं जुनं गाव जिथं आमचे पूर्वज होते म्हणजे आजोबा वगैरे सगळे राहायचे. त्याचं नाव पांडवनगर बोडकेवाडी. ते आजकालची नवीन पिढी असल्यामुळे एवढा इतिहास नाही माहिती आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आपण एक हिस्ट्री म्हणजे जे आहे ते इन्फॉर्मेशन इथल्या लोकांकडून आपण गॅदर करून त्यामध्ये आपण एक डॉक्युमेंट करू शकतो नक्कीच. सध्या तुम्ही हा घाट एन्जॉय करा. आणि तरी इथे खूप सारे असे पहिले झाडं होते दोन्ही साईडला रस्त्याच्या. बट आता काही कारणांमुळे महामार्ग आहे हा आपला जो हा रोड आहे तो हा उंबरज चिपळूण आहे. सध्या ह्याला रुंदीकरणाचं सुद्धा काम या ठिकाणी चालू होणार आहे काही दिवसात. तर त्यामुळे या रोडच्या जे दोन्ही साईडचे जे झाडं आहेत ते कापले गेले. आधी यापेक्षा जास्त खूप असं सुंदर या ठिकाणी वाटायचं आल्यावरती. आता सुद्धा आहे याच्यासाठी येस. पण आम्ही लहानपणीपासून बघत आलो इकडे तेव्हा आम्हाला तो फरक जाणवत आहे. ब्लूटूथ आपण नाही कनेक्ट केला ना. कॉपीराइट येतील. येस आता सुधारलं पाहिजे. आता आम्ही नवीन व्हिडिओ बनवायला चालू केले. आम्हाला आता सगळी काळजी घ्यावी लागेल कॉपीराइट वगैरेची. काय माहिती कोण बघते कोण नाही बघते. पण जे बघण्यासारख्याने चॅनलवाल्यांनी जर स्ट्राईक मारला तर काय करायचं. आपला व्हिडिओ एक जणाने जरी बघितला तरी काही हरकत नाही. एकाला जरी आवडलं तरी खूप आहे आमच्यासाठी.
हे बघा या जागेचं नाव आहे निसरे. हा सरळ रोड जातो. हा तुमचा जो आहे कराड, हा मागे पाठून कराडवरून जे आहे तो जातो डायरेक्ट पाटण, चिपळूण, पेन वगैरेला पण जातो. राईट. सरळ कंटिन्यू केला तर आपण गणपतीपुळे. येस, गणपतीपुळे. प्लस तिकडून तुम्ही या रोडवरून मुंबईला पण जातात लोक. या महाराष्ट्रामध्ये किती टक्के वीज येते धरणातून? कोयनेतून. येस. इकडे कोयना धरण म्हणून एक आहे पाटणच्या पुढे. आपल्या महाराष्ट्रामध्ये वीज पण बऱ्यापैकी तिथून सप्लाय होते. तर तिकडेही आपण एकदा जाऊ, ट्राय करूयात. तर सध्या आपण आलेलो आहे वर्कशॉप मध्ये. गावची फेमस मेकॅनिक आहे मुकेश चंद्रगौड आहे, तसे आमच्या इथले अण्णा मेकॅनिक आहेत. अजूनही आपला कॉन्फिडन्स लेवल एवढा आलेला नाहीये, पण आपण ट्राय करूयात कॅप्चर करायला ब्लॉग. त्यांच्याशी संवाद आपण साधूयात, बघूयात कसं. नमस्कार. हे बघा असा इश्यू आहे, लाईट लागून राहते. आता गेली मेकॅनिकडे आली की गेली, इथं लाईट लागते कंटिन्युअस. पेशंट डॉक्टरकडे आल्यावर कसं घाबरतो. कंटिन्यू लागून. चला बघूयात आपण काय होतं. असं वर्कशॉप आहे, तुम्ही बघू शकता. इथे छोट्याशा जाग्यामध्ये आहे, बट हे सगळं काय तुमच्या कामाचं नाही आहे. तर इथेच पॉज करतो तात्पुरतं. मला वाटतं आपलं काम आता झालेलं आहे. फक्त काहीतरी ऑइल टाकायचं होतं त्याच्यामध्ये, त्यामुळे ते ब्रेक लाईट्स ऑन राहत होते बहुतेक. काय बरं झालं, थोडक्यात काम छोटंसं काम होतं, बट त्यासाठी इथे यावं लागलं. मेन म्हणजे आमचं इंट्रोडक्शनच राहून गेलं ब्लॉग्सच्या स्टार्टिंगमध्ये वगैरे. तर हा माझा सखा चुलत भाऊ वरुण देसाई, इथेच राहतो कराडमध्ये, इंजिनियर आहे. आणि अजून म्हणजे लास्ट इयरला ना रे? लास्ट इयरला. अजून काय करतो? अजून काय करतो ते त्याला माहिती, बट येस तो हुशार आहे खूप. आणि त्याला सुद्धा आवड आहे व्हिडिओग्राफीची वगैरे, फोटोग्राफीची वगैरे. सो माझे फोटोज वगैरे पण हाच काढायचा आधीपासून. मी एकमेकांचे असेच फोटो व्हिडिओज काढत असायचो. तर हा पण मला बोलला की आपण एक स्टार्ट करूया, एक छोटेसे मिनी ब्लॉग सिरीज ट्राय करूया. आहे आपल्याकडे गेअर्स वगैरे, तर काय नाही. आवडलं लोकांना तर ठीक, आपण आपल्या स्वतःसाठी काढत राहू. तर मग येस, मेमरीज कलेक्ट करायला, डॉक्युमेंट करायला, त्यासाठी आम्ही हे सुरू केलं आहे. तर बघूया आता कसा सपोर्ट भेटतोय, प्रतिसाद भेटतोय. माझं इंट्रोडक्शन द्यायचं झालं तर मी इथे मुंबईला राहतो. मी जॉब करतो एका कंपनीमध्ये. तर मी सुद्धा येऊन जाऊन असतो इकडे. आणि तेच मग जास्त बोलण्यापेक्षा मी आता तुम्हाला बोलेल की तुम्ही नेचर एन्जॉय करा. जसं मी कालही बोललो, मुंबईला सुद्धा असे पैसे देऊन तुम्हाला असे जे निसर्गाचा आस्वाद घेता नाही येणार आहे. लोणावळ्याला गेला तर खूप गर्दी असते. लोणावळ्याला गर्दी असते. आमच्या तर गावाला गर्दी नाही, पण तोच फील. येस, तोच फील. उभ्या पावसामध्ये जर तुम्ही आला, म्हणजे आता तरी जसं पाऊस उघडलाय, काही आठवड्यापूर्वी इकडे प्रचंड खूप पाऊस होता. पावसाच्या टायमाला इथे म्हणजे है ना, म्हणजे फुल या ठिकाणी सगळा फॉग वगैरे असतो. तुम्हाला समोरचं काहीच दिसत नाही. एक मिनी लोणावळा तुम्ही बोलू शकता. इथे प्रत्येकालाच आपलं गाव नक्की आवडतं, बट गावाचं वैशिष्ट्य मी तुम्हाला काय सांगू. गाव जेवढं चांगलं आहे, आमचं गाव जेवढं चांगलं आहे तेवढंच आता मी बोलू नाही शकत इथे. म्हणजे गावचं नेचर वगैरे सगळं चांगलं आहे. माणसांचं नेचर खूप चांगलं आहे. माणसांचं नेचर खूप चांगलं आहे आमच्या गावाला. खूप चांगला अनुभव आहे. म्हणजे मी 2 वर्षापूर्वी या गावात होतो. खूप काही मी या गावामध्ये ट्राय केलंय, म्हणजे नवीन स्टार्ट केलेलं. बट असा रिस्पॉन्स मला या गावाने दिलाय ना की बाबा हाऊस माझी पूर्ण फिटलेली आहे या ठिकाणी. आणि सध्या एक मी स्टेबल लाईफ कडे आहे, वाटचाल चालू आहे आमची. या ठिकाणी गाड्यांची खूप हे असते, म्हणजे वर्दळ खूप असते. म्हणजे एवढ्याशा रोडवरून मोठमोठे ट्रक्स पण येतात. आणि अशी लहान पोरं बघा, तुम्ही बघू शकता, चालत वगैरे जात असतात. खूप रिस्की पण आहे या ठिकाणी, बट काय आम्हाला त्या सवय लागून गेलेली आहे. तर मस्तपैकी आपण जाऊयात, जेवूयात फ्रेश होऊन. आणि नंतर मी आता वाजलेले आहेत बघा, 1:30 वाजलेले आहेत. थोड्या वेळाने मी जाऊन आता गाडीची सर्व्हिसिंग वगैरे करून येईल. सर्व्हिसिंग इन द सेन्स फक्त वॉश वगैरे करायची आपल्याला, आणि थोडं जे काय चेन क्लीन वगैरे करायची आहे. नंतर मग आपण करूयात सिनेमॅटिक शॉट्स वगैरे, मग तुम्हाला मी दाखवेन. ओके, जेवण वगैरे झालेलं आहे. सो आपण जाऊयात. रस्त्यामध्ये आपण निरंजनकडे जाणार आहोत, बघणार आहोत. तो फ्री असेल तर त्याला सुद्धा आपण घेऊन जाणार आहोत. तर लेट्स सी, जाऊयात आता. आता थोडासा पाऊस येऊन गेला आहे इथे. इथे कसं थोडा पाऊस येतो आणि लगेच उन्हामुळे सगळं परत सुरू जातं. सो निरंजनकडे पहिले जाणार आहोत, त्याला पण घेऊन जाऊ. तुमची पण त्याला ओळख करून देईल. आय गेस मला कॅब नव्हती आणायला पाहिजे. तर ते आहे निरंजनचं दुकान. निरंजन शेड बसलेले आहेत, बघूया ते येतात की नाही. चल की बाबा,
काय करतो? चल की चल की येतोय ना बोला ना ते कुठं आणली हा मुंबईवर ब्लॉगिंगला आपला काय बोलतो काय चाललंय चालली काही निवांत चालते लाजतोय आता कॅमेरा असल्यावर लाजते चल ना जाऊन येऊ जाऊ घे बोलत काय बघ काय बोलतात बघ असे आमचे निरंजन शेड आहेत या की दुकानात बिझी व्यक्तिमत्व उरुल गावचे 2 शब्द यांच्याबद्दल बोलायचे झाले तर आपले परम मित्र आहेत आपल्या सुखदुःखात सहभागी असणारे दुःखात नाही तर सुखात तर नक्की असतात काय बोलशील बाबा काय नाही प्रेक्षकांसाठी काय बोलशील प्रेक्षकांसाठी काय नाही तेच पुढे व्हिडिओ करत राहा ब्लॉगिंग करत राहा अरे व्हिडिओ आपण बनवणार ते बघणार आहेत तू त्यांच्यासाठी काय त्यांच्यासाठी काय तुम्ही सपोर्ट करा ब्लॉगला सपोर्ट करा असेच आपण ब्लॉग्स आणत राहू आणि आता सध्या आपला प्लॅन आहे की आपण गाडीला जे आहे वॉश करायला घेऊन जाणार आहोत यारी कॅप तर बघूया जाऊयात मित्राला आपला टाइम असला तर आपण जाऊ नाहीतर मग आपल्याला एकटं जावे लागेल ह्याचा सबस्टिट्यूट इकडे कोणी आले तर हा इकडून हलू शकतो नाहीतर याचं खूप कठीण असतं असं कळलेलं आहे की त्याचे वडील आता येत आहेत तिथे इथून मग हलू शकतो आम्ही आपण जाऊ शकतो बाईट घे काय घ्यायला आलाय तू याला ओळखतोस काय नाव आहे तुझं निरंजन बोलायचं का निरंजन दादा मग पहिला निरंजन काय बोलला नाव हे बघा अशी हुशार हे बघा मी बोलू मगाशी तुम्हाला बोललो होतो ना आमचं उरुली असं गाव आहे की नाही माणसं एवढी खतरनाक आहेत की नाही हे बघा हे आपण लहानपणीपासून टू द पॉइंट असे आमच्या गावात 101 खूप असे व्यक्तिमत्व आहेत हळूहळू मी तुम्हाला सगळ्यांना भेटून देईल आता ह्या टाइमला पडा काय आहे ना ग्रामपंचायत आपल्या गावचं इलेक्शन लय खतरनाक आहे फोडाफोडी असते फोडाफोडी म्हणजे डेंजर सत्य नाही मग तुम्हाला काय वाटतं आता कोण येईल काय त्या टाइमला व्यवस्था आम्ही करणार अजून टाइम वय झाले तरी तुम्ही आपल्या पुढे अग्रेसर आहे पुढं आपल्या गावातले डेंजर लोक आहेत सगळ्या काय दात वेगळं असते दाखवाय दात वेगळं असते आपले चव्हाण साहेब आले काय म्हणतात चव्हाण साहेब बरं आहे ना बरं आहे ना मस्त जेवण वगैरे झालं ओके ओके आले चलो 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 अरे भाई किक मारा न्यूट्रलवर किक मार तर जाऊया आता निघूया तर बघूयात ओपन आहे का वॉशिंग सेंटर हे आमचे निरंजन शेठ निरंजन भाऊ हे आमचे अनाडी मित्र बिना बटन चालू करता जे आहे गाडी चालू करत होते काय होणार यांचं काय देव जाणो गाडीचं बटन बंद करून गाडी चालू करतोय ऑलरेडी एका गाडीचं काम सुरू आहे झाले की मग आपण याला चमकवू लास्ट टाइम मला त्या काकांनी केलं होतं आज मी आता जिथे वॉशिंग करायसाठी गेलो होतो त्यातला जो वॉश करणार तो याचा मित्र होता ती जरा असा तो इन्सिक्युअर होता व्हिडिओसाठी आम्ही डिसाईड केलं की तिथे नको वॉश करायला कारण त्याचा पण आपण डिसिजनचं रिस्पेक्ट करत आहोत त्यालाही सुद्धा थोडेसे क्लिप्स हवे होते तर दुसरीकडे आपण चाललेलो आहोत काय निरंजन येस आता माझ्या दुसऱ्या मित्रात निघालो आहे ह्याच्यात आता दुसऱ्या एका मित्राकडे निघालो आहोत आम्ही बट एक पर्सनल मी ओपिनियन सांगू शकतो म्हणजे मला असं वाटतं की कोणी आपल्या म्हणजे त्याचा जे काही व्यवसाय धंदा असेल त्या लाज नाही वाटली पाहिजे म्हणजे स्वतःचं जे काम आहे तर त्याच्यामध्ये लाज वाटण्यासारखं काही काम नाही बट कस्टमर वाटतील ना व्हिडिओ बट ठीक आहे त्याचा तो पर्सनल डिसिजन आहे त्याला वाटलं त्याला व्हिडिओ नको होते तर ठीक आहे आपण त्याला प्लेअर करू व्हिडिओमध्ये आणि आपण आता जाणार आहोत दुसरीकडे आणि बघूयात पण आता हा जो जिथं बोलतो तिथं मी कधी फर्स्ट वॉश नाही केला तरी पण आपण एकदा जाऊया आणि ट्राय करूया बघ आणि आता 5 वाजलेत तर अंधाराच्या आधी आपल्याला परत सिनेमॅटिक शॉट्स पण थोडेसे घ्यायचे आहेत वरूनच्या गाडीचं ऑलरेडी झालेलं आहे काम आणि आपण आता वॉश करून जाऊयात थोडे ठीक आहे चला बाई चालू करायला येते ना तर चालू आता बटन चालू केलं नाही तर तो बटन बिना बटनचं त्यांनी 4 वेळा आज सकाळपासून 3 बघा परत चलो लेट्स गो आपले निरंजन साहेब जे आहेत ते आपले खूप मोठे हेवी ड्रायव्हर आहेत कसं मला पकडून बसावं लागतं सो मी आता व्हिडिओला थोड्या वेळ पॉज करतो नमस्कार बरं आहे का खाली काय आज म्हणलं गेलं बाजार जायचं बरं बरं गाडी धुवायची होती येतो खूप चांगलं छान अशा ठिकाणी आणलेलं आहे तिकीट बिकीट नाही ना तू जरा इकडे
तर आपल्याला एकदम मोठ्या अशा शोरूममध्ये घेऊन आलेला आहे निरंजन गाडी धुण्यासाठी. तर त्याच्यासाठी हा एकदम VIP मध्ये अशा खूप अशा एकदम स्पेशियस जागेवरती आपल्याला घेऊन आलेला आहे हायवे टच. तर त्याच्याबद्दल आपण 2 शब्द त्याला थोड्या वेळाने नक्की बोलूयात. काय करू, काय माझ्यात नशिबात अशी माणसं आहेत ना, आता काय. पण ठीक आहे, हरकत नाही. गाडीला वॉश करण्याची मतलब आपल्याला ट्राय केलं पाहिजे नवीन ठिकाणी. मला जे शॉर्ट पाहिजे होते ते इथे पण मला नाही घेता येणार, पण मी ट्राय करेल थोडेसे शॉर्ट तरी दुकानाचे येतात का नाही बघेन. आता घरी चाललो आहोत. ओके गाईज, आपण आता पोचलो आहोत घरी. बट तुम्ही क्लायमेट बघू शकता आणि आता 6 वाजले आहेत. तर बघूया, थोडा टाईम भेटला तर आपण सिनेमॅटिक शॉट्स वगैरे काढूयात. लेट्स सी. व्लॉग इथे संपला नाही आहे. खूप कंटाळा तर खूप आला होता, बट तरी म्हटलं आपण आता एवढं गाडी वॉश वगैरे करून आलोच आहे तर व्हिडिओज काढूयात थोडे जाऊन. तर फटफट आपल्या दोन्ही गाड्या ज्या आहेत ते लावून घेतल्या एका स्पॉटवरती आणि म्हटलं व्हिडिओ पण काढून घेऊया. आणि मी एवढा काही प्रोफेशनल व्हिडिओग्राफर तर नाही आहे, पण जेवढं आपल्याला जमतं तेवढं आपण करून. आणि तुम्ही बघू शकता जस्ट इंडियन थिंग्स, ते कपडे वगैरे साईडला केले. आणि मंडळी, तुम्ही व्हिडिओला इथंपर्यंत बघितलं त्यासाठी थँक्यू सो मच, कारण खूप एफर्ट्स लागतात व्हिडिओ बनवायला, एडिट करायला. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच जाऊन आत्ताच्या आत्ता लाईक करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा. आणि ह्याची पण ओळख तुम्हाला आता करून देतो. हा आपला गंगूराम. गेट उघडा दिसला नाही की लगेच आतमध्ये येतो आणि त्रास देत असतो, बट ठीक आहे, जीव पण तेवढाच लावतो हा. आणि तुम्हाला पण माझा जर व्हिडिओ हा आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा गाईज, आणि असंच प्रेम दाखवत राहा. असेच व्हिडिओ मी बनवत राहीन. आणि आता तुम्ही सिनेमॅटिक्स एन्जॉय करा. काल आपण जे प्रोजेक्टर लॅम्प बसवला होता तर त्याचा आपण आता टेस्ट करणार आहोत. ते व्हॅल्यू फॉर मनी आहे की नाही, वर्थ इट आहे की नाही. सो जसं तुम्ही बघितलात, ओव्हरऑल मला खूप छान वाटलं आहे त्याचा थ्रो आणि जे त्याची इंटेन्सिटी लाईटची ती ओव्हरऑल व्हॅल्यू फॉर मनी वाटते. भरपूर आता एक्सायटेड आहे मी लाँग ड्राईव्हवरती याला टेस्ट करायला. ओव्हरऑल छान होतं. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. इथून पुढे पण आपण जर कोणत्या मॉडिफिकेशन्स वगैरे केले तर त्याचे पण व्हिडिओ आपण अपलोड करू नक्कीच चॅनलवरती. तर मंडळी, या गोंडस अशा व्लॉगला इथेच एंड करायची वेळ झालेली आहे. आणि जर या व्हिडिओला आतापर्यंत तुम्ही लाईक नाही केलं तर व्हिडिओ आवडला असल्यास जाऊन लाईक करा आणि कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. खूप 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 जास्त कष्ट लागतात मित्रांनो असे व्हिडिओ बनवायला. जीवाचं रान करावं लागतं, बट काय नाही, तुमच्यासाठी मी नक्की करेल. आणि जर 1% लोकांनाही जर व्हिडिओ आवडत असतील तर मला ते पुरेसं आहे आणि मी व्हिडिओ बनवत राहील. तर तुम्ही असंच प्रेम दाखवत राहा मित्रांनो. काळजी घ्या, स्टे सेफ.